रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली सकाळी किती वाजता निघालाय तुम्ही चालायला? 4ला 4ला निघाला 4ला निघाल बोरगावातनं. बोरगावातून. हा आता कुठं आलाय तुम्ही? आता कुरवली जाय बर किती वेळ लागला यायला तुम्हाला? बाय म्हणजे मग 11 वाजता चालू हिच 11. 4ला निघालेलो. म्हणजे 7 तास लागले. हा आणि वारीची सुरुवात कुठून केली होती? जागेवरून घेऊ आळंदीपासून. आळंदीपासून केली का? आळंदीपासून. हा हा. मग तुमच्या जोडीला अजून दुसरं कोण आहे? कोणी आहे नाही एकटाच. एकटाच? हा का जर आपलं वय 85 वय आहे माऊली. हा हा आणि बैलगाड्या मध्ये हे ट्रका नाही ना वाहना नव्हत्या तेव्हापासून वारी आहे चालू. तेव्हा जाते 10-12 हजार माणूस. होय. आणि बैलगाड्याचा अनुभव सांगा बरं एखादा. बैलाचं काय त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बैलगाडीने यायचा हा हा त्यावेळेस कसं वाटायचं तुम्हाला? म्हणजे माणसंच थोडकी ना म्हणजे गर्दी अशी कुठली गर्दीच नाही. गर्दी नाही? नाही थोडी माणसं. हा पण तुम्ही जी बैलगाडीने यायचा हा त्यावेळेस म्हणजे तुम्ही सुरुवात कशी करायचं बैलगाडीने वगैरे? जिथनं महाराज संघ बैलगाडी जायचं. इथून नाही, तुम्ही घरून बैलगाडी आणायचा का कसं? तुम्ही स्वतः बैलगाडी आणायचा? हा 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 होय. तुमच्या सारख्याची हा ती म्हणणार माझी न्याचा महाराजाला ही गाडी. होय. त्या गाडीचा पण बैल हाकायला मग त्याच्यात काय काय साहित्य असायचं? काय तो आपलं पहिलं पंचरवाड्या नव्हत्या हा तर ताट तांबे पिशवीत ठेवावाच लागायचा. हा. हा मग जेवणाचं वगैरे कसं काय त्यावेळेस? जेवणाचं बघायचे की मिळायचे की म्हणजे कसं मिळायचं? तुम्ही करायचा? नाही नाही आबा असं करून घालू तो माणसंच थोडकी म्हणल्यानं रोटी जेवायलाच माणसं नसायची. हा त्यावेळेस जेवायला माणसं नसायची. तर हो हा हा. थोडी गर्दी म्हणजे त्यावेळेस कसं गर्दी एकदम कमी होती. लय कमी. हा. आता एखाद्या 1-2 दिंड्यातच तेवढी माणसं वाजायची. एवढी कमी लोक होती? लय कमी. तुम्ही जी पहिली वारी केली तुम्हाला आठवते का कधी केली ती? नाही मग चालू होय हा. नाही राव. तरी आतापर्यंत किती दिंड्या गेल्या तुम्ही वाऱ्या? म्हणजे वाऱ्या तरी 30-35 वारी झाली असेल की. 30-35? होय 35 म्हणलं तरी झाले असेल. हा. मग त्यावेळेची वारी हा आणि आत्ताची वारी आताची लय फुल गर्दी राव. आता म्हणजे कितीतरी फरक पडला. कसं वाटतं तुम्हाला वारीत? आत्ताच्या वारीत आणि त्या वारीत काय तुम्हाला फरक काय जाणवतो असं? आताची फुलच वाटते की म्हणजे चांगलीच वाटते की गर्दी जास्त. हा परत ह्या वारीमध्ये अशी गैरसोय काय होती का हो? नाही नाही अन्न कवा उपाशी झोपलाय म्हणून कवा कुठं बी झोपू द्या त्या जाग्याला अन्न भगवंत घालणार. बरं तुम्ही आता एकटं चालताय हा मग तुमची राहायची वगैरे सोय कशी काय? होतीच कुठे बी जागा असं आता आपण बसलोय असा जागा मिळाला की बस राहायला. राहायला? आता हे कसं आहे आजची परिस्थिती अशी आहे की पावसाचं वातावरण आहे. पहिला लय पाऊस पाऊस पण पडतो. राहायचा राव. आता कमी आहे. पहिला आता कसा म्हणून दिवस महापूर झाले आणि पाऊस झाडा लागल्या ढगफुटी झाल्यावर तसं पहिलं ढगफुटीवर पाऊस वाड्यांना पाणी भरपूर यायचं. मग त्यावेळेस तुम्ही कशी काय वारी करायचा? मग असं काय भिजलं तरी असं चालताना मांडाभर पाणी काय बाय जाग्याला तेव्हा खड्ड होत. हा रस्ता असला तुझं काय तो नाही खड्ड गुडघे इतकं मांडे इतकं पाणी जेव्हा त्यातनं पाण्यातनं बाहेर यायचं. मग झोपायला वगैरे कसं काय? तर माणसं सोडी असल्यामुळं मिळायचा ना जागा लय. मी घरामध्ये झोपायला मिळालं. हा मग त्यावेळेसची जी वारी असायची आताची जे मुक्काम आहे तसेच मुक्काम त्यावेळेस होते का? हा काय त्यात काय बदल होता? नाही 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 बदल नाही. आता ज्या ठिकाणी पालखी प्रत्येक ठिकाणी थांबते म्हणजे विसाव्याला थांबते संध्याकाळी मुक्कामाला थांबते सगळं तसंच नियोजन? हा तसंच बदल काय नव्हतं? नाही नाही अजून नाही बदल. पूर्वीच्या काळापासून हे सर्व असं चालू आहे. हा बरं माऊली मला आता एक सांगा तुमच्या बरोबर त्यावेळी सुरुवातीला वारीला कोण आलं होतं पहिल्या वारीला तुमच्या बरोबर? गावातली होती काय आम्ही 2 जण भाऊ भाऊ आलतो मग भाऊ भाऊ होतो सुरुवातीला गावातलं म्हणलं. तुमचं सक्का भाऊ का? हा सक्का. आता कुठे येते? त्यांनी आता रहित केलं धाकटा यायचं तरी चालणं होत नाही म्हणून रहित झालं ते. हा मग त्यांनी आता वारी बंद केली? त्यांनी केली बंद. तुमची कधी वारी चुकली का हो? नाही नाही कधी चुकली नाही? कवाच नाही. वारी चुकू दिली नाही. समाज सोहळा चुकू दिला नाही. म्या भीज चुकू दिली नाही. हा ही 2-3 वाऱ्या मध्ये आनंदानेच करणार आपण. 2-2 दिवस 3-3 दिवस राहणार. जोडीला कोणी येतं का तुमच्या? जोडीला कोण असतं? पहिली असायची आता आता म्हणते ते ही म्हातारा येड
त्याच्या नादाला लागायला नको. हा मग तुम्ही ऐकत नाही कोणाचं? नाही नाही. आता बी म्हणते ती घरची सुद्धा आता बाद झाल्या किती करताय पण ती दम निघत नाही घरी. वारी जवळपास 8-10 दिवस आहे तोवरच तयारी पिशवीत भरून ठेवायची. 10 दिवस अगोदर तयारी असते. हा काय 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 तयारी करता हो तुम्ही? काय दोस्तार घालायचं एक सदरा बराबरा घाला जाईल शाल झालं काम. मग काय खायला वगैरे आणता घरून काय? नाही नाही काय नाही नाही हाय असं निघायचं. हा आणि मी चौकड मग तिथनं आता जरी ही वारी झाली आता म्हणजे ज्याला लगे आता हे कुंभमेळा निघणार. हा निघाला कुंभमेळ्याला मी अख्खा देश फिरलेला माणूस आहे. कुठला देव सोडलेला नाही राव. एकटच? एकटच. तुम्हाला एसटीला तिकीट वगैरे आहे का? नाही नाही सगळीकडे फ्री आहे का? हा फिरे चौकड कुणी रेल्वेनं जाऊ द्या एसटीनं जाऊ द्या फिरे. म्हणजे महाराष्ट्रातच फ्री आहे का देशात फ्री आहे? देशात कुणीकडे फिरू द्या. होय. होय होय. मग तिकडं समजा आता महाराष्ट्रात ठीक आहे तुम्हाला बोलता येते सगळं येते. आता काय काय राज्य असे आहे की तुम्हाला भाषा पण कळत कळतच मग नाही. तिथं कसं काय? मग तिथे आपण एकदा गेलेलं असल्यावर पुन्हा कॅन्टवर तसं फिरून कॅन्टवरच यायचं. हा मी फिरून परत स्टँडवरच यायचं. आणि जायची गाडी. बाहेर फिरायला गेल्या फक्त मंदिरं बघता का तिथं दुसरं पण काय दुसरं ठिकाण बघता? मंदिर दुसरं काय बघत? नाही नाही. मग समजा आता राजस्थानला वगैरे गेलता का तुम्ही? होय होय गेलता? होय. राजस्थानमध्ये किल्ले वगैरे आहेत उंच उंच. हा त्या किल्ल्यावर पहिल्या पडलेल्या किल्ल्यावर आधी चढलो तेव्हा दमकुंडी झाली. पुन्हा दुसरीदा हे किल्ल्याला रेल्वेने केलेलं आहे असं. हा. 100 रुपये देऊन मावली त्यांनी त्याच्यावर आतमध्ये गेलो. जायचं. हा हा. हाय हाय हा. बरं मला सांगा गुजरात मध्ये एक दत्ताचं ठाण आहे बघा उंच ठिकाणी. हा ती पडलेल्या बघलेला आलं. काय नाव ते माहितीये का तुम्हाला? दत्ताचं ठाण आहे असं 10,000 पायरे आहेत बघा वर हा जायला. हा 10,000 पायरे आहेत 10,000. नाही जास्त आहे त्या राव. बरं काय नाव ते? तुम्ही गेलता का तिथे कधी? गिफ्ट पण नाव देणार बसाना ना मावते गिफ्ट ते पण आता पायरी नव्हतं गेलो तिथे बी. मग रोपवेने गेलता काय? हा हा रोपवेने गेलता हा का हा पायरी नव्हती 50 रुपये तिथे घेतले ती. त्यावेळेस? हा मग आता भारतातली सगळी राज्य केली का तुम्ही? होय होय होय. अजून काय इच्छा आहे? अजून काय कुठं कुठं फिरायचंय? जसं भगवंत म्हणाल इकडे चल तिकडे निघाला. असे नाही आया ना गाया परपंचाची नाही. हा आवजीला 4 दिवस राहिलो रामापुस्ती. मग आता तुम्ही एवढं फिरताय सगळं करताय तुम्ही पैशाचं कसं काय? मग कशाला पैसे लागते ते? नाही बाकीचे आता तुम्ही समजा फिरत तुम्हाला जाणं येणं फ्री आहे पण बाकीचा खर्च नसतो का? हा माझोगिरी मागायची माय मला पोटाला एक भाकर द्या. हा जेवण मिळते हो. राहणं पण असंच राहायचं कुठं बाहेर गेलं तरी? हा होय. हा मी घरची मुलं वगैरे पैसे देतात का फिरायला जायला? देते ती की पण आपण मागाच कशाला? देताना असं प्रेमाने देतात का रागाने नाही देतात? ना, प्रेमान चांगला आहे. देतात ना? हा होय होय. कारण सारखं तुम्ही फिरताय म्हणले हो. पण आपल्याला घ्यावी लागतच नाही तर. आता घरी कोण कोण आहे तुमच्या? आता कोण नाही घरी कुलूप पोरगा सर्व्हिसला आहे पुण्याला. काय काम करतो? ती अग्निशमाच्या गाडीवर आहे जोवायला गाडी चालू बाकी कोण कोण आहे अजून? नाही मग मालकीन वाढली 20 एक वर्ष झाली. मग तुम्ही आता जवळजवळ संपूर्ण भारत फिरलाय म्हणताय. हा हम्म? हा हा. सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं असं राज्य आवडलं? काय कुठं आवडलं असं जास्त? आता काय चौकडले सारखंच वाटायचं आनंदाला. होय होय. आणि आता चौकट. ह्या वारीमध्ये पण ही वारी कुठेच नाही असली वारी मिळणार ना असं म्हणजे पब्लिक ह्या वारीसाठी. जगात सगळ्यात भारी आपली वारी. ही मोठी वारी. हा हा नेत्रण पायाची जर म्हणलं आणि ही वारी पैसेवाली वारी नाही नशिबवंताची वारी आहे मावळ. पैसेवाली वारी नाही. हा मग मला आता एक बघा तुम्हाला असं वारीत एखादा असा वेगळा अनुभव आला का? काय असा की पांडुरंगाबद्दल असा एखादा अनुभव आला का की मी ते विसरू शकत नाही तो अनुभव असा आला का? तो आता मग ते आल्याच्या एवढा फिरावलो का त्याने अनुभव हृदयात खेळावलाय आपल्या. अनुभव कंठच कमी नाही. त्याचा अनुभव आल्याशिवाय ना आपल्या हृदयात खेळल्याशिवाय असा आहे ना ती पूर्ण अनुभव आलाय. आता तुम्ही जवळजवळ 50-60 वर्ष झाले वारी करताय होय बरोबर ना? हो. आता जे समाजात इतर लोक आहेत त्यांना तुम्ही काय असा संदेश द्याल? काय सांगाल त्यांना वारीसाठी? आता वारी काय काय करत नाहीत किंवा वारीबद्दल त्यांना माहिती नाही अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? मग यायला पाहिजे. अरे काही चांगला आहे मार्ग. जन कोणाची कोबिराजी आहे
जनकुबेराची आहे. बरोबर. जागेला ठेवते माळी बांधा बंगला बांधा असू द्या काही बी गाड्या. पण कोणा मिळाला की बाहेर काढायचं ना, माणसाला बघू नाव कसं घ्यायचं, माणसाला बघू दे की बाहेर काढायचा, मग त्याला बाहेर काढल्याशिवाय गती नाही. कसला बी असू द्या. मग तेवढं आपल्याला कसं वाटतं, नेताला जवळ हातपाय चालते तो फिरावं बसून घरी काय घ्यायचा. जण हीच आहे आपल्याला आणि नाम मोकात नाही. आता तुम्ही पंढरपूरला, आता परवा दिवशी आपण पंढरपूरला पोहोचणार बरोबर ना, उद्या वाखरीला आहे, हा. परवा दिवशी पंढरपूरला गेल्यावर सर्वात अगोदर तुम्ही काय करणार आहोत? जर पाऊस हे जर लागला असला तर आधी मठातच जाणार पिशवी ठेवायला. हा. त्यानंतर काय करणार? मग पुन्हा आंघोळीला ह्याला जाणार तिकडं दर्शनाला. ती बी बाहेरनं त्या वारीला आत नाही. महिन्याची वारी असते 15 दिवसाला बी येतो. काय मागणार तुम्ही आता तिथे गेला? मागायचं नाही काय. पंढरपूरला गेल्यावर हा. तुम्ही विठुरायाला काय मागणार? नाही काहीच मागणार नाही मागायचं. मग मागितलं की संपलं. आपल्या आशाच करायचे नाही. हो नाही मागायचं. मग आता लाखो वारकरी जातात तिथं, लाखो वारकरी काहीतरी अपेक्षेने जातातच ना तिथं मागण्यासाठी. ती जाणार जात असते पण आपल्याला आशा नाही ना मागायची. मुख नजर पडावं, ते पडलं नजरेला आपल्या की काम झालं, आपल्याला आनंद झाला. बा मागायचं नाही काय. तुम्ही पंढरपूरला वर्षातून किती वेळा येता? 15 दिवसाला बी येतो माऊली. असा बाहेर गेलो तरच 15 दिवसाची वारी चुकली, नाही महिन्याची वारी नाही चुकू दिली का कधीच नाही. नाही. मग इथं आल्यावर राहण्याची सोय वगैरे काय होती तुमची 15 दिवसाला? मोठा बेलापूर करायचा मोठा आहे. मग तिथं फ्री असतं का? हा. हा. तिथं फिरे. आम्ही पहिलं तेव्हा हे नव्हतं, आम्ही लाकडं आमच्या बैलगाडीनं आमच्या गावाहून आणून पोचावलेले. कोणतं गाव तुमचं? बांडगाव. इंदापूर बांडगाव. हा. तिथून तुम्ही इथं बैलगाडीने पंढरपूरला आणायचा? हा. लाकडं त्यांना ते बांधायला, वरला मजला बांधायला आपल्याला राहायला पाहिजे म्हणून. हा. पैसे दिलं सुतारांना ह्याला काम कराय आम्ही तेव्हा बी. तुम्ही असं तुमची कोणती दिंडी वगैरे आहे का आता, किंवा ते पहिल्या सुरुवातीला कोणत्या दिंडीत होता का तुम्ही? पहिलं मग ते शेरकर बाबा सुरवट. किती वर्ष होता दिंडीत त्या? तरी 20 वर्ष होतो की. मग ती दिंडी का सोडली तुम्ही? आपल्याला आता चालणं होत नाही. हा. दिंडी मध्ये माऊली सारखा असा चॅपा आहे, ते काय बघलेला बसू गडीभर म्हणून नाही ना जमत. बरं, दुसरं असं आहे, आता बघा वारीला लोक येतात, तुम्ही बघता, त्याच्याबद्दल तुम्हाला असं विचारतो की अनेक लोक अशी आहेत की वेगवेगळी व्यसनं करतात. बघा तुम्ही बघितलं असेल रस्त्याने, त्या लोकांना काय संदेश द्यालो, काय सांगाल त्यांना? काय सांगाल, ते चैनीला आलेले असते ते माऊली, वारीला म्हणून आलेले नसते. नाही ती चैनीलाच म्हणून अशी भ्यायची, म्हणजे काही एका तऱ्हेची नाही ती आता. नाही. मग त्यांनी वारी करावी का नाही करावी? त्यांनी ना केलेली बरी आहे माऊली. ती घरीच कामधंदा केला त्यांनी, ती सुखाचा आहे उलटा. घरच्याकडून पैसे घ्यायचे, इकडे मजा मारायची. आणि अन्नदान जे घेते ते चव बघून टाकून देते, ते त्यांना घरी सुद्धा तसंच पुन्हा मिळणार टाकूनच. आता या वारीमध्ये बघा अन्न खूप लोक अन्न फेकून देतात. प्रश्नच नाही. मग ते जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढंच घेतलं पाहिजे ना. प्रश्नच नाही. घ्यायचं त्याची चव बघायची, मी चव बघून आज उलीच खाऊन टाकते तिकडे बघलेलं फेकायचं. आज काय, कारण आता पण रोडला पाहिलं तर जवळजवळ कितीतरी पडलेले आहे पूर्ण रस्त्याने सर्व. मग लोकांना अन्नाचा लोक विचार कर नासाडी करतात. नासाडी, भरपूर नासाडी राव. आणि त्यांना घरी तशीच नासाडीच मिळणार. तुम्ही ज्या वेळेस वारी करायचं सुरुवातीची, त्यावेळेस असं अन्न वाटप व्हायचं का? नाही. त्यावेळेस नव्हतं अन्न वाटप. मग काय मिळायचे ते? भाकरी. म्हणजे ते फ्री मध्ये द्यायचे? होय. द्यायचे फ्री मध्ये? बर. भाकरी. आता मला सांगा, तुम्ही जवळजवळ 6-7 तास चाललाय आज, तरी तुमचा चेहरा असा आनंदी, म्हणजे बाबाची कृपा आहे काय, तू मामाच्या असं आहे काय राव, येड आहे काय. म्हणजे आज आम्ही 40-42 वर्ष वय, तरी आमच्यासारखे कंटाळतायत, आणि तुमचं आज 85 वर्ष वय म्हणताय. तुमच्या चेहऱ्यावर कंटाळा नाही, दुःख नाही, एकदम आनंदी तुम्ही दिसताय. याच्या मागचं काय रहस्य काय? मग भगवंताचा जर खेळ आहे आपल्या चांगला,
राग वाटला आपला का नाही पिंजऱ्यात आनंदाने आहे म्हणून चेहरा टवटवीत आहे. रागूला जर ओलीसा पुढे झाकाला असता चेहरा लगी पडला असता. बरं याच्यावरून अजून एक तुम्हाला प्रश्न असा विचारतो की आताच जे खाणं आहे जेवण वगैरे ते आणि तुम्हाला पूर्वीच्या काळी जे मिळायचं याच्यात चांगलं कोणतं होतं आणि का? पहिलेच चांगलं राव. ह्या आताचं कशाचं आहे? काय होतं विशेष असं? पहिलं काय त्याला औषध मिळत होतं का धान्याला का काय तवा. आणि आता तुम्ही 30-35 वर्ष झाले की गुडघं दुखत ते म्हणताय लगी आणि सारख्या गोळ्या चालू का तर साखर वाढली. आम्ही एवढं होऊन आम्हाला साखर बी नाही का जर आम्ही दुबळ भगवंताची लेकर म्हणून आमचं कुठली पिळंगलोच नाही दुखणार नाही. तुम्हाला आता काहीच आजार नाही का? नाही नाही गोळीच खायची नाही मावली. आणि गार पाण्याने आंघोळ असलो तरी गार पाणी. किती वाजता रोज आंघोळ करता? 5ला. रोज 5ला? हा. रोज गार पाण्याने? हा. तरी आजारी नाही कधी? नाही नाही कसला बी गारठा असू द्या आंघोळ गरम पाण्याची घ्यायचीच नाही. म्हणजे आता आलो तुमच्या घरी भावाच्या लेकाकडे गेलो की म्हणणार गरम पाणी घ्या. होय होय म्हणायचं. त्यांनी दिलं असलं ती ओतून द्यायचं आणि गार पाण्यानेच करायचं. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी असंच करता का? हा म्हणजे घरच्या नातवांड याचा मुंबईला हे गेल्यावर त्यांना वाटतंय गरम पाण्याने आंघोळ करावे. होय म्हणणार. त्यांनी पाणी जरी बाटली उचलून दिलेली असली ती गेली की ओतून द्यायची आणि गार पाण्याने करायची. ती कशाला आपल्या चांबड्याला लागू द्यायचा गरम पाणी. हा म्हणजे तुमची सवय ती मोडायची नाही. नाही तेवढी एक आशा मोठे पूर्ण. आणि 5:00ला आंघोळ कुठे बी जाऊ द्या घरी आणि काय नाही मोकळा असा आंघोळ झाली तरी आपलं का नाही रामकृष्ण हरी करीत आपला बसायचं पुन्हा. मग संध्याकाळी झोपता किती वाजता? 10 वाजता झोपतो किंवा 10:30ला बी झोपतो. मोबाईल वगैरे आहे का तुमच्याकडे? आहे. मोठा मोबाईल आहे का बारका? बारका. बारका मोबाईल. टीव्ही वगैरे बघता का तुम्ही? हा टीव्ही बघता का? टीव्ही नाही राव मावली टीव्हीचा चेंजच नाही अजिबात नाही. नाही. मग आता हा तुमचा मी व्हिडिओ तयार करतोय आता हा मी युट्यूबला टाकणार आहे काय? हा व्हिडिओ तुम्ही बघणार कुठं आता? काय तसं मग गावाकडे गेल्यावर लागणार का? गावाकडे गेल्यावर बघणार. हा हा. आता जो हा व्हिडिओ तुमचा मी तयार झालाय जोपर्यंत तुम्ही कधी जरी तो मोबाईल उघडला तरी तुम्हाला तो व्हिडिओ 100% दिसणार काय? तुम्ही जे आता मन मोकळं बोललाय की तुमच्या हृदयापासून म्हणजे पार सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या आम्हाला. आम्ही तर बरेच जण ऐकतोय आणि तुमचं बोलणं आहे ना बोलणं खरं सांगतो असं मनाला भावलं. असं मावले नो भगवंत भरपूर आपल्या आनंदात हाय राव मावले कोणतेच कमी नाही. मित्रांनो या ठिकाणी बघा बाबा काय नाव म्हटले तुमचं? गोरख. पूर्ण नाव सांगा बरं. गोरख निवृत्ती गायकवाड. या ठिकाणी वारी करताना आपलं सहज बसलो होतो आम्ही. बसल्या बसल्या बाबांचं बोलणं ऐकलं. बोलणं ऐकल्यावर राहवलं नाही अजिबात. की आज सकाळपासून काही शूट केलं नव्हतं. पावसाचं वातावरण आहे या ठिकाणी आणि निवांत गप्पा मारत बसलो होतो त्यावेळेस बाबा दिसले आणि बाबांचं जवळजवळ 18-19 मिनिटं बाबा मन मोकळे बोलत होते. मित्रांनो त्यांचा व्हिडिओ नक्की ऐका की जुनं जीवन आणि आत्ताचं जीवन याच्याबद्दल बाबांनी इतकं सविस्तर सांगितलं. छान म्हणजे जुन्या वारीमध्ये आणि आत्ताच्या वारीमध्ये काय फरक आहे, त्यांचं आत्ताचं जीवन कसं आहे, अतिशय सविस्तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भटकंती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. राम.